नमस्कार। बघा, महाराष्ट्रातील तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। शैक्षणिक कार्य थोडंसं बाजूला ठेवून आपण काहीतरी माणूस म्हणून माणसाचं काहीतरी देणं लागतं, समाजामध्ये त्या ठिकाणी वावरताना आपलं काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण काहीतरी समाज कार्य करणं गरजेचं आहे। बरोबर, काहीतरी त्या ठिकाणी समाज कार्य करणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज या संस्थानाने त्या ठिकाणी बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर, भव्य रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। दिनांक 11 जानेवारी 2025 ला, म्हणजे बघा या येणाऱ्या 11 जानेवारीला हे छत्रपती संभाजीनगर, बघा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी हे रक्तदान होत असतंय। बरोबर, आणि हे जे रक्तदान आपण घेत असतो ते कोणत्याही स्वार्थापोटी नसून हे रक्तदान सर्वच्या सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला जात असते। बरोबर, मग आता बघा हे रक्तदान आपण का करायचं आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मागे उद्देश काय आहे, तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल, कोणत्याही हॉस्पिटलला तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिट असाल, बरोबर, आणि तुम्हाला नितांत ब्लडची त्या ठिकाणी आवश्यकता भासली, गरज भासली, तर बघा तुम्ही ज्या ठिकाणी रक्तदान करायला जाल त्या ठिकाणी बघा या संस्थानांचा हेल्पलाईन नंबर आहे, तो हेल्पलाईन नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करा। कोणत्याही हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचा नातेवाईक असेल, तुमच्या परिचयाचा तुमचा मित्र असेल किंवा तुम्ही स्वतः ऍडमिट असाल, तर बघा त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करा। पुढच्या 1 तासामध्ये आमचा माणूस तुमच्याकडे येईल। बरोबर आहे, त्या ठिकाणी रक्त अवेलेबल नसेल तर स्वतःचं रक्त देऊन तुमचा त्या ठिकाणी प्राण वाचवेल। इथपर्यंत सेवा ही या संस्थानामार्फत चालत असते। बरोबर आहे, मग बघा आपण आणि आपल्या अकॅडमी मार्फत काहीतरी समाजाचं देणं लागतंय। बरोबर, म्हणून आपण त्या ठिकाणी काहीतरी लोकांचं बघा आपण म्हणतोय मानव हितार्थ त्या ठिकाणी कार्य करूया आणि चला सर्वजण त्या ठिकाणी रक्तदान करूया। एक थेंब तुमचा रक्ताचा त्या ठिकाणी फुलवतो आपला अंकुर हा जीवनाचा। बघा मित्रांनो, तुमच्या लाईफ मध्ये त्या ठिकाणी बघा 5 मिनिटं काढा आणि हे 5 मिनिटं रक्तदानासाठी घाला। बरोबर, बघा आता रक्तदान केल्याने या ठिकाणी आपण म्हणतोय की काही प्रॉब्लेम होतोय का काय, आता तुम्ही सगळेजण मॅच्युअर आहात, तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी शिकेल आहात। बरोबर, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या 48 तासामध्ये आपल्याला नवीन शुद्ध रक्त हे त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला मिळत असतं। बघा हे जे रक्तदान आहे 11 जानेवारी 2025 ला इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं मी बोलतोय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा किंवा तुम्ही कॉल करून सुद्धा आपला नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे। बरोबर आहे, आदरणीय भरकट सरांचा नंबर असेल, क्लिअर, तर यांना तुम्ही कॉल करून त्या ठिकाणी कुठेही रक्तदान करू शकता। महाराष्ट्रामध्ये म्हणतो मी, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही करू शकता। यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये किंवा कोणताही काय म्हणतात ना, काही लोकांच्या डोक्यात येऊ शकतं की बाबा काही यांचं काहीतरी असेल त्या ब्लड कॅम्पच्या संबंधित। बरोबर आहे, तसं काही नाहीये। बघा श्रीमंत मंगल कार्यालय जो त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे 11 तारखेला। बरोबर आहे, जे छत्रपती संभाजीनगर मध्ये जे राहतात, जिल्हा परिषद कार्यालय बघा महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये जिल्हा परिषद कार्यालय आहे, त्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आंबा अप्सरा टॉकीज आहे। या आंबा अप्सरा टॉकीजच्या शेजारी बघा नागेश्वर वाडीमध्ये त्या ठिकाणी हे रक्तदान होणार आहे श्रीमंत मंगल कार्यालयामध्ये। बरोबर आहे, आता बघा हे मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी रक्तदान होणार आहे, तर ते रक्तदान केल्याच्या नंतर तुम्हाला काही फायदे होणार आहे का, तर बघा 100% मित्रांनो तुम्हाला बघा या ॲनिमिया, हिमोफिलिया किंवा थॅलेसेमिया किंवा ब्लड कॅन्सर, बरोबर आहे, किंवा किडनी फेल्युअर पेशंट हे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हे पेशंट तुम्हाला आढळताना दिसतात। बरोबर आहे, आणि या पेशंटसाठी आपण त्या ठिकाणी रक्तदान करतोय, या पेशंटसाठी आपण त्या ठिकाणी रक्त पुरवतोय। बरोबर आहे, आता बघा मग रक्तदानच त्या ठिकाणी ही समिती आयोजित करते किंवा जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान हे त्या ठिकाणी आयोजित करते। तर बघा मित्रांनो, हे फक्त आणि फक्त रक्तदान नसून लक्षात ठेवा हे अवयवदान सुद्धा आहे। अवयवदान, आता तुम्हाला सर आम्हाला अवयवदान करायला लावताय का, तर नाही। बरोबर आहे, बघा अवयवदान सुद्धा त्या ठिकाणी या संस्थानामार्फत चालत असते। बरोबर आहे, किंवा मग आपण त्याला म्हणतो देहदान। बरोबर आहे, देहदान। बघा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काहीतरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 74 का काहीतरी, काल सरांनी मला बोलले की 74 का काहीतरी देहदान झालेलं आहे। बघा मित्रांनो, आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि आपल्या समाजामध्ये ते एक प्रथा आहे की त्या मेलेल्या व्यक्तीचं, बरोबर ना, शरीर आपण जोपर्यंत काय म्हणतात त्याला त्याचे विधी करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला मुक्ती मिळत नाही। परंतु बघा काही लोक आपल्या समाजामध्ये असे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात की स्वतः देह दान करताय, बरोबर आहे, अवयव दान करताय, आपल्याला फक्त आणि फक्त त्या ठिकाणी रक्तदान करायचंय। 300 ml रक्त त्या ठिकाणी तुमचं घेतलं जात असतंय आणि ते रक्त कोणत्या तरी गरजूच्या त्या ठिकाणी शरीरात जात असतंय।
बरोबर आहे. त्यामध्ये काहीही त्या ठिकाणी स्वार्थ नाहीये, काही त्या ठिकाणी आर्थिक लाभ नाहीये, बरोबर. म्हणून आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण त्या ठिकाणी रक्तदान करायचंय. येणाऱ्या किती तारखेला म्हणतोय मी, तर 11 तारखेला, बरोबर आहे. येणाऱ्या 11 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी रक्तदान करायचंय. काही अडचण आल्यास बघा तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, बरोबर आहे. भविष्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अडचण आली तर तुम्ही त्या ठिकाणी बघा त्या रक्तदान तुम्ही तिथं कराल जाल, तिथून त्या ठिकाणी या संस्थानांचा हेल्पलाईन नंबर घ्यायचा आहे. बघा संपूर्ण संस्थानामार्फत एकूण 12 ॲम्ब्युलन्स त्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत. त्यापैकी 4 ॲम्ब्युलन्स छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हायवेवर फिरतात, बरोबर आहे. कुठेही तुमचा ऍक्सिडेंट झाला, कुठेही तुमच्या नातेवाईकाला असेल किंवा कुठेही काही गरज पडली तर बघा विदिन 1 आवर्स मध्ये त्या ठिकाणी ती ॲम्ब्युलन्स तुमच्या जवळ येणार. ती ॲम्ब्युलन्स येऊन त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेणार आणि ऍडमिट होईपर्यंत ते माणसं त्या ठिकाणी तिथं असणार. तुमचे नातेवाईक येईपर्यंत ते माणसं त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असणार. म्हणजे एवढी सेवा या संस्थानामार्फत त्या ठिकाणी चालत असते. आपणही त्या ठिकाणी त्या संस्थानामध्ये त्या सेवामध्ये सहभाग घेऊया. जात धर्म पंथ हे संपूर्ण साईडला ठेवून थोडं बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी त्या सेवामध्ये सहभागी होऊया. एक माणूस म्हणून त्या ठिकाणी आपण माणसाचं काहीतरी देणं लागतो, बरोबर आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी या संस्थानामध्ये यांच्या मार्फत त्या ठिकाणी आपण सेवा करूया. ठीक आहे. बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आंबा अप्सरा टॉकीज शेजारी, बरोबर आहे, रक्तदान होणार आहे त्या ठिकाणी 11 जानेवारीला. क्लिअर. सर्वांनी आवर्जून त्याला एकदा भेट द्या. ठीक आहे. आपल्या नातेवाईकाला, आपल्या मित्र परिवाराला सगळ्यांना त्या ठिकाणी सांगा, बरोबर. शक्य झालं तर 100% त्या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. आपली टीम, संपूर्ण टीम त्या ठिकाणी ड्रीम एचओर्स अकॅडमीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी असणार आहे. आदरणीय डॉक्टर कैलास भरकड सर त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी थांबतोया. भेटूया 11 जानेवारीला. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.